सोलापूर महापालिकेची नवीन टर्ममधील पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृहात अर्थात काउन्सिल हॉलमध्ये होणार आहे। महापालिकेचे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी या सभेचा अजेंडा प्रसिद्ध केला आहे। या अजेंड्यानुसार विविध नेमणुका होणार आहेत। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 20(2) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे तसंच आयुक्तांच्या 9 फेब्रुवारीच्या टिप्पणीत नमूद केल्याप्रमाणे स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीवर महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 25(2) अन्वये तसंच आयुक्तांच्या 9 फेब्रुवारीच्या टिप्पणीत नमूद केल्याप्रमाणे 12 सदस्यांच्या नेमणुका करण्याचा विषय सभेच्या अजेंड्यावर आहे। याशिवाय महानगरपालिका अधिनियम 2012 नुसार सोलापूर महानगरपालिकेत 10 नामनिर्देशित सदस्यांची आयुक्तांच्या 9 फेब्रुवारीच्या टिप्पणीत नमूदप्रमाणे नियुक्ती करण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला आहे। प्रशासकीय प्रस्तावांबरोबर सभासद प्रस्ताव देखील सभापटलावर आहेत। सोलापूर महापालिकेच्या नामनिर्देशित अर्थात 10 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी संबंधितांना बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत महापालिकेतील आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहेत, असं महापालिका सभेच्या अजेंड्यात नमूद करण्यात आलं आहे। स्थायी समिती आणि परिवहन समिती सदस्यांची नियुक्ती मान्यताप्राप्त पक्षाच्या अथवा नोंदणीकृत पक्षाच्या किंवा गटानं तौलनिक संख्याबळानुसार करण्यात येणार आहे। ही नेमणूक करताना सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि गटनेत्यांच्या सल्ल्यानुसार कार्यवाही ठेवावी लागणार आहे। नामनिर्देशित सदस्य आणि परिवहन समिती सदस्यपदासाठी महानगरपालिका सदस्यांप्रमाणे शपथपत्र तद अनुषंगिक कागदपत्रे महानगरपालिकेतील विविध खात्यांचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। याबाबत अधिक माहिती महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी दिली। येत्या 20 तारखेला सोलापूर शहरात जे कमिटी आता स्थायी समिती असेल, परिवहन समिती असेल, हे आता आम्ही येत्या 20 तारखेला बोर्ड काढलेला आहे। त्या बोर्डामध्ये आता एकदा आमची समिती झाल्यानंतर ना सोलापूर शहरातील जेवढा काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा प्रत्येक खातेनिहाय बैठक या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये लावून नागरिकांची समस्या सोडवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार। आता स्वीकृतचे बरेचसे अर्ज येत आहेत। आता वरिष्ठ लेवलला जे काय ते आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेऊ। हे तिन्ही विषय त्या सर्वसाधारण सभेत घेतलेले आहेत। स्वीकृतमध्ये साधारणपणे 9 जागा भारतीय जनता पार्टीला, साधारणपणे सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि त्या पद्धतीचाच विचार पार्टी करेल। स्वीकृत नगरसेवकाचे त्याला थोडंसं त्या संदर्भातलं ज्ञान हवं, पार्टीबद्दलचं समर्पण भाव असावा आणि पार्टीसाठी काम करणारा कार्यकर्ता असावा। अशा अनेक निकष आहेत, तसेच काही राजकीय निकष पण त्याला लावले जाते। या सगळ्याचा विचार करून पार्टीच्या कोर कमिटीत निर्णय नाही असं वाटणे असं नाही की सामूहिकपणे सगळ्यांनी ठरवून चांगले सदस्य आत येतील यासाठी सगळेजण प्रयत्न करतील।